गुड मॉर्निंग. चला सगळ्यांना फिरायला घेऊन जातो आज गोव्याला. पहाटेचे वाजलेले आहेत 2:15 आणि आपली सगळी बच्चे कंपनी निघालेली आहे गोवा फिरण्यासाठी. फायनली सकाळ झालेली आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत कोल्हापूरच्या टोल नाक्यावरती. 4 तासाचं रनिंग करून पोहोचलो आहोत. आपल्या इकडं धुराळा उडवून पूर्ण पांढरं होतं, इकडं सगळं धुराळा उडवून लाल झालेलं आहे. थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. हॉटेल स्वागत मध्ये आम्ही नाश्ता केला आणि आता निघालो गोव्याच्या दिशेने. चला गोव्याला. आता आपण घाट उतरणार आहोत आणि हा घाट आहे आंबोली घाट. या घाटामध्ये जाता जाता आता आपण निसर्गाचं चित्र बघता बघता गाण्याच्या भेंड्या खेळणार आहोत. आता तुझी पाळी मीच देते टाळी फुल पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. कलिंगूट बीचचं मार्केट आहे हे. दिवसभर काय व्हिडिओ काढायला एवढा वेळ मिळालेला नाहीये, पण त्यातल्या त्यात जो व्हिडिओ काढतोय त्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता. हा आहे रात्रीचा गोवा. हे सगळे हॉटेल्स आहेत. आता रात्रीचे वाजले आहेत 11. आमचं राहण्याचं हॉटेल राही कोरल बीच रिसॉर्ट. आता आपण चाललेलो आहोत गोव्याची राजधानी पणजी येथे. ओल्ड गोवा चर्च आहे, तो चर्च बघण्यासाठी. आणि एक शंकराचं मंदिर आहे. काय नाव आहे माहित नाही मला, पण बघू तिथे गेल्यावर सांगतो तुम्हाला काय नाव आहे त्याचं. तर गाईज म्युझियम मध्ये गेलो होतो आम्ही. सगळं काही पाहिलं. आम्हाला जे हिस्ट्रीमध्ये बुकमध्ये आहे ते पण पाहिलं. सगळं होतं. आपल्या जीजस ख्रिस्टचं पण वाटत होतं की हिस्ट्रीची बुकच तिथून घेतलेली आहे. म्हणजे टोटल तिथले जे फोटोज होते ना, टोटल फोटोज म्हणजे आमच्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये आहेत 6च्या. आता 7ला पण हाफ आहे. तिथे टोटल जीजसचं जास्ती होतं आणि इन्स्क्रिप्शनचं जास्ती. आपल्याला तुम्ही आमच्यासोबत असाल तर अशोकन पिलर आणि ते बाकी सगळे चंद्रगुप्त मौर्य सगळं ते पिलर तिकडं होते. आम्ही सगळं बघितलं, पण तिकडं म्युझियममध्ये फोटोचा अलाउड नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकला. फोटोज अलाउड नव्हते बिकॉज आम्ही फोटोज काढले तर मग बघायला कधी भेटणार वगैरे असं खूप एक्झाम्पल्स. तर काहीच आम्ही खूप काही पाहिलं आणि जर तुम्ही आमच्यासोबत असते तर खूप मजा आली असती. आपण निघालेलो आहोत ओल्ड गोव्यातील चर्चकडे. खूप मोठा एरिया आहे, कमीत कमी 5 एकरचं क्षेत्र असेल हे. हा आहे ओल्ड गोव्यातील चर्च. खूप प्रसिद्ध आहे तो तिकडे. बघूया चालू आहे की नाही. हे आहे ओल्ड गोव्याचं म्युझियम. हे म्युझियमला आतमध्ये व्हिडिओ काढण्यास आणि फोटोग्राफी करण्यास मनाई असल्यामुळं आतमध्ये आम्हाला काही करता नाही आलं. व्हिडिओ शूट काय करता नाही आला, तुम्हाला दाखवता पण नाही आला मला. त्यामुळं आता आम्ही आपल्याला चर्चमध्ये जायचं होतं पण चर्चच बंद होतं. गेलो आहोत मंगेशी मंदिराकडे. गोव्यापासून पणजीपासून 11 किलोमीटर लांब आहे. आता आम्ही निघालेलो आहे मंदिराकडे. हे बघा मित्रांनो, हे आहे मंगेशी मंदिर. महादेवाचं मंदिर आहे.
याच मूर्तीला इकडं मंगेशी मंदिर म्हणून म्हणतात. नवसाचं मंदिर आहे. बीचवरती सेकंड लास्ट डे. उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे. मग जरा पोरांना खेळायला घेऊन आलोय समुद्रात डुंबायला. सगळं डुंबते बघितलं का कसं आहे. रम्य नवा नजारा. मज्जा केल्यानंतर आम्ही निघालेलो आहे क्रूजवरती डिनर करायला. आणि रात्रीचे डिनर करायला आम्ही निघालेलो आहे कॅन्डल लाईट डिनर सुद्धा करायला. आणि ते पण तिथं डान्स पण आहे. डान्स ते पण क्रूजवरती समुद्रात. चला तर आम्ही तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दाखवेल. म्हणजे आम्हाला काय काय होतं, मॅजिक शोज वगैरे, टोटल बॉलिवूड वगैरे खूप काही आहे. ही ती क्रूज आहे स्वस्तिक क्रूज. या क्रूजवरती आपण बसणार आहे. बोट समुद्राच्या चला आपला गोव्याचा मुक्काम आता संपलेला आहो आणि आपण निघालो आहोत पुण्याला. जाता जाता बघूया कुठं कुठं काय आपल्याला बघायला भेटते. हा हे बघा तनू कशी करते आमची. ही श्रीशू. हे माग कोण आहे? अनु. अरे वा वा वा. आणि हे अरे हे आहे का हाफ तिकीट? हा व्हेरी गुड. चला आपली गोव्याची ट्रिप संपलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.